नमस्कार, देशभक्तीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। शिरोड तालुक्यातील जैनापूर येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावर होणारा मार्ग कसा करावा या मागण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत। उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून तहसीलदार अनिल कुमार हेडकर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन चौकशी केली। सातारा शहरासह कास परिसरात महाधनेश उर्फ गरुड गणेश या पक्षाचे दर्शन झाले। या दुर्मिळ राजबिंड्या पक्षाचे दर्शन घडल्याने पक्षी प्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे। महाधनेश पक्षाला मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राजधनेश नावानेही ओळखतात। हा पक्षी अरुणाचल प्रांतात मुख्यत्वे आढळतो। काळ्या, पिवळ्या आणि पांढऱ्या तांबूस रंगाचे आकर्षक रूप आणि मोठ्या चोचीमुळे तो लक्ष वेधून घेतो। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील पात्र 33 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयात करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत असून 0 ते 18 वयोगटातील हृदयाचे आजार असलेल्या 128 रुग्णांची इको चाचणी डॉक्टर भूषण चव्हाण यांनी केली। यापैकी 33 बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ही सांस्कृतिक गरज आहे। चित्रपट रसिकांच्या विचाराच्या कक्षा यामुळे रुंदावतील। जगभर चित्रपट क्षेत्रांमध्ये नेमके काय चालले आहे हे पाहायला मिळेल असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केले। तिसऱ्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। गेली 3.5 दशके इस्लामपूरमधील कटकारस्थानी नेतृत्वामुळे अनेकांच्या संस्था बुडाल्या। आता हे नेतृत्व भाजपशी जवळीक साधत असून कोणत्याही स्थितीत अशा कटकारस्थानी नेतृत्वाला आमचा विरोधच राहील। स्वाभिमानी कार्यकर्ते यापुढे होणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवतील असा विश्वास इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी मेळाव्यात व्यक्त केला। डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या सांगावात होळी खेळताना रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली। यशवंत कॉम्प्लेक्स भागात गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास सोसायटी आणि परिसरातील मुले रंगीत पाण्याने भरलेली फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद घेत होती। रंगांचे फुगे एकमेकांवर फेकले जात असताना एक फुगा तेथेच उभ्या असलेल्या तरुणाच्या अंगावर पडला। त्यामुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने फुगा फेकणाऱ्या अल्पवयीन तरुणाला जाब विचारत मारहाण तर केलीच, शिवाय अंधारात नेऊन त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला। 15 ऑगस्ट 2023 रोजी नितीन मस्के पुण्यातील मंगला थिएटर मध्ये लेट नाईट शो बघून निघाला असता दबा धरून बसलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर वार करून त्याचा खून केला होता। हा सर्व प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती मिळाली होती। या घटनेला आता 1.5 वर्ष लोटून गेल्यानंतर टोळीच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। सूर्यकांत उर्फ पंडित भाऊ दशरथ कांबळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। सोलापुरात छत्रपती संभाजी कंबर तलाव आणि किल्ला बाग परिसरात कावड्यांसह घारी व बदकाच्या मृत्यूचे कारण हे बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे प्रशासनाने बाधित परिसरात रासायनिक फवारणीसह अन्य उपाययोजना हाती घेतल्या आहेत। संबंधित तिन्ही भागात नागरिकांना वावर करण्यास 21 दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यातील अमरुडकरवाडी भोसगाव लगतच्या डोंगराला लागलेल्या आगीत आंब्याचा बाग वाचवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला। तुकाराम सीताराम सावंत असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे। आग विझवण्यासाठी ते पडाल्याचे पट्टे या शिवारात गेले असता त्यांचा होर पडून दुर्दैवी मृत्यू झाला। तर यामध्ये सुमारे 150 झाडांची आंब्याची बागही जळून खाक झाली आहे। राज्यात समाजकार्य पदवीधारकांची संख्या लाखोंच्या घरात असताना नियमित पदभरती ऐवजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात वसतिगृहातील गृहपालासारखे महत्त्वाचे पद बाह्यस्त्रोत यंत्रणेच्या माध्यमातून भरले जाणार आहे। साफसफाईच्या कर्मचाऱ्यांनंतर वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिकांच्या पदांचाही यामध्ये समावेश आहे। त्यामुळे शासनाने पुन्हा एक कंत्राटी पद्धती सुरू केल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून होत आहे।
गुजरातच्या बडोदा शहरात मध्यरात्री एका बेफाम गाडी चालकाने 5 जणांना चिरडल्याची घटना घडली असून यात महिला ठार झाली आहे तर 4 जण जखमी झाले। ही घटना गुरुवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास घडली। हा तरुण दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे त्याला पकडणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले। मात्र घटनेवेळी आपण मद्यप्राशन केले नव्हते असा दावा त्याने केला आहे। यावेळी तो अनदर राउंड निगिता मेरी है अशी असंबद्ध बडबडही करत होता। पंजाबच्या अमृतसर मधील खांडवाला येथे ठाकूरद्वारा मंदिरात स्फोट झाला। शनिवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून घटनास्थळावरून पळ काढला। सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 14 मार्च रोजी रात्री 12:35च्या दरम्यान सदर हल्ला झाला, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIचा हात असल्याचा संशय व्यक्त केलाय। कर्नाटकातील गडग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यात एका गावात शुक्रवारी झालेल्या होळीच्या दिवशी 4-5 दुचाकी स्वारांनी शाळेतील विद्यार्थिनीचा पाठलाग करत त्यांच्यावर रासायनिक रंग फेकले। यामुळे या विद्यार्थिनी आता गंभीर जखमी झाल्या असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आई वडिलांच्या विरोधात जाऊन मुलीने लग्न केल्याने तिला तिचा जीव गमवावा लागला आहे। तिच्या वडील आणि भावानेच तिचा जीव घेतला। दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे हा धक्कादायक प्रकार घडला। दरम्यान या प्रकरणी भावाला आणि वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात खुलासा करण्यात आला की इराणमधील महिलांवर हिजाब सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला। ड्रोन अद्ययावत तंत्रज्ञान आणि चेहऱ्यावरून ओळख करणाऱ्या ॲपचा वापर झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे। इराणच्या कायद्यानुसार कपड्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर नजर ठेवून त्यांना शिक्षा देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे। पुन्हा एकदा अमेरिकेचे सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात हद्दपारी मोहीम सुरू केली आहे। तेव्हापासून भारताने अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 388 भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली असून ते सर्व भारतात परतले आहेत। यामध्ये अमृतसरमध्ये अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमेरिकेतून पाठवण्यात आलेल्या स्थलांतरितांसह इतर देशांमधून परतलेल्यांचाही समावेश आहे। इराक आणि सिरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल्ला माकी मुसलेह अल रिफाई उर्फ अबू खदीजा ठार झाला आहे। अबू खदीजा हा इराक आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानला जातो। या दहशतवादाचा खात्मा करण्याच्या महत्त्वाच्या सुरक्षा यशाबद्दल आम्ही इराकी जनतेचे आणि सर्व शांतताप्रिय लोकांचे अभिनंदन करतो, असे इराकच्या पंतप्रधानांनी म्हटलंय। कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेटची विद्यार्थिनी असलेल्या रंजनी श्रीनिवासने व्हिसा अमेरिकन प्रशासनाने रद्द केला। आता अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने जाहीर केले आहे की रंजनीने CBP होम ॲपद्वारे स्वतः देश सोडण्याचा निर्णय घेतला। रंजनीवर हमासला पाठिंबा देण्याचा आरोप होता। सुरक्षेच्या कारणास्तव तिचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे। रंजनीने स्वतःच अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे। पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एका विमानाने लाहोर विमानतळावर लँडिंग केली, मात्र या विमानाचं एक चाक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे। हे पाहिल्यानंतर PIAच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला। यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणताही अपघात घडला नाही, असं एका अधिकाऱ्याने सांगितले। शुक्रवारी जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांच्याबरोबर घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे। विमानात बसण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे पत्रकारांशी संवाद साधत होते, तेव्हा अचानक एका रिपोर्टरचा माईक थेट ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर लागला। ट्रम्प यांनी लगेचच त्यांचा चेहरा मागे घेतला आणि डोळे बंद केले। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून यावरून वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे। अभिनेता विकी कौशलचा ब्लॉकबस्टर चित्रपट छावाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे। हा चित्रपट प्रदर्शित होऊन 29 दिवस झाले आहेत। छावाने शाहरुख खानच्या पठाणला देशातील बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकले आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय। शुक्रवारी सिनेमाने देशभरात एकूण 7.25 कोटी रुपयांची कमाई केली।
लक्ष्मी निवास, पारू या मालिकांना सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच श्रेयस तळपदेचा एक नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी वाहिनीवर 17 मार्च पासून 3 मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. श्रेयसच्या चल भावा सिटीत या शो बद्दल उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता TRPच्या दृष्टिकोनातून वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे झी मराठीच्या गाजलेल्या मालिकेचा नवीन अध्याय लवकरच एका नव्या रूपात सुरू होणार आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी बरोबर बऱ्याचदा उप्स मोमेंट घडत असतात. कधी कोण धडपडत तर कधी चाहत्यांमुळे उप्स मोमेंट घडतात. नुकतीच उप्स मोमेंट काजोल बरोबर घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथील एका सलून बाहेर काजोल दिसली होती. तेव्हाच एक वयोवृद्ध चाहता काजोलचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आला आणि त्याने सेल्फीच्या नादात तिच्या पायावरच पाय दिला. याचा व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा खूप चर्चेत आहे आणि चर्चेचं कारण आहे ब्रेकअप. दोघांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटिया आणि विजय वर्माने रवीना टंडनच्या घरी एकत्र होळी साजरी केली. याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2 वेळा घटस्फोटीत असलेल्या आमिर खानने पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची कबुली 60व्या वाढदिवशी दिली. माध्यमांबरोबर वाढदिवस साजरा करताना त्याने त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली. गौरी स्प्रॅट असं आमिरच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. गौरी मूळची बँगलोरची असून ती व आमिर मागील 1.5 वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू टॅरिफवर आता बरेच व्यापक झाले आहे. यामुळे जागतिक व्यापाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींना विक्रमी उच्चांकावर झेप घेतली आणि प्रथमच प्रति औंस $3000 अमेरिकन डॉलर्सचा आकडा ओलांडला. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचा ब्लूमबर्गच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे. शिक्षकी पेशात 12 किंवा 24 वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी मिळण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होते. वेतन श्रेणीतील ही तफावत दूर करण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने पुरवणी फरक रक्कम दूर करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे मुंबई विभागातील सुमारे 6,500 शिक्षकांची थकबाकी मिळण्यासाठी 56 कोटींची रक्कम मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयाला शिक्षक आणि पालकांचा विरोध होत असून आता राजकीय पक्ष आणि संघटनांचा विरोध वाढत असल्याचे चित्र आहे. अलीकडेच टाटा मोटर्सने इंडियन मार्केटमध्ये टाटा टियागो NRCG अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे, ज्याच्या एक्सटेरियर आणि इंटेरियर मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच टाटा टियागो देखील अपडेट केली होती, ज्यामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. टाटा कंपनीने आपल्या पार्टनर DIMO सोबत मिळून टाटा पंच लॉन्च केली आहे. टाटा नेक्सॉन, टाटा कर्व आणि टाटा टियागो EV देखील लॉन्च करण्यात आले आहेत. श्रीलंकेपूर्वी टाटाची टियागो EV नेपाळ आणि भूतानमध्ये देखील लॉन्च करण्यात आली होती. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.